नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळवलेला आहे या संदर्भात माहिती. युकेने नुकतेच तंबाखू खरेदीवर बंदी घातलेली आहे या संदर्भात माहिती. तसेच न्यायमूर्ती लिसा गिल या सध्या चर्चेमध्ये आहेत. त्या कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये आहेत या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. तामिळनाडू विधानसभेच्या एकूण जागा किती आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 234. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 25 एप्रिल. 25 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो. 2007 या वर्षापासून हा दिवस साजरा केला जातो. यावर्षीची म्हणजे 2026 ची थीम आहे ड्रायव्हन टू एंड मलेरिया, नाऊ वी कॅन, नाऊ वी मस्ट. म्हणजेच मलेरिया निर्मूलनासाठी कटिबद्ध, आता आपण करू शकतो आणि आता आपण केलेच पाहिजे. मलेरिया हा आजार अॅनाफिलिस डासांच्या मादीपासून प्रसारित होतो आणि यातील आदिजीव आहे प्लाझ्मोडियम. 25 एप्रिल 1953 डीएनए रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन अँड क्रिक यांचा शोधनिबंध नेचर मासिकामध्ये आजच्या दिवशी प्रकाशित झालेला होता. 25 एप्रिल हा दिवस जागतिक पेंग्विन दिन म्हणून देखील साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. एप्रिल 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये परकीय गुंतवणुकीमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आपला महाराष्ट्र. परकीय गुंतवणुकीचा आता नुकताच डेटा समोर आलेला आहे. महाराष्ट्राने यामध्ये अतिशय उत्तम अशी कामगिरी केलेली आहे. औद्योगिक धोरण प्रोत्साहन विभागाची आकडेवारी ही आता या समोर आलेली आहे. सर्वाधिक म्हणजे 32% गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. याची आकडेवारी ही एप्रिल 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीसाठी आहे. आणि भारतातील टॉपचे राज्य आहेत महाराष्ट्र 32%, कर्नाटक 23%, गुजरात 10% आणि हरियाणा आणि तामिळनाडू 8%. यातील महाराष्ट्रातील सर्वाधिक गुंतवणूक जिल्हे कोणकोणते आहेत? तर नवी मुंबई 27.54%, पुणे 2.8%, ठाणे 1.57%, नागपूर 0.12% आणि नाशिक 0.10%. पुढचा प्रश्न. स्थानिक स्वशासनाचे जनक कोण मानले जातात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लॉर्ड रिपन. विद्यार्थी मित्रांनो, कालचा दिवस हा पंचायत राज दिन म्हणून संपूर्ण भारतभरामध्ये साजरा करण्यात आला. त्यामुळे आपल्याला पंचायत राज या संदर्भाची माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण आता पंचायत राज याबद्दलच्या महत्वाच्या घटना लक्षात घेऊया. 1882 लॉर्ड रिपन हे स्थानिक स्वशासनाचे जनक झालेले होते आणि 1882 या कालावधीमध्ये लॉर्ड रिपन हे भारताचे व्हाईसरॉय होते. 1957 बलवंतराय मेहता समिती ही स्थापन झालेली होती. ही सर्वात पहिली आणि महत्वाची समिती मानली जाते. 1951 मध्ये सामुदायिक विकास कार्यक्रम म्हणजेच सीडीपी कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा सुरू झालेला होता. 1959 मध्ये भारतात पहिल्यांदा पंचायती राज ही लागू झालेली होती. भारतात पहिल्यांदा पंचायती राज हे नागौर राजस्थान या ठिकाणी सुरू झालेले होते. 1977 मध्ये अशोक मेहता समिती स्थापन झाली. 1986 मध्ये LM सिंघवी समिती स्थापन झाली. त्यानंतर 22 डिसेंबर 1992 या वर्षी 73वी घटनादुरुस्ती ही संमत झालेली होती आणि यानुसार पंचायत राजला संवैधानिक दर्जा मिळालेला होता. 24 एप्रिल 1993 रोजी याची अंमलबजावणी झाली आणि याच कारणामुळे 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. 2004 या वर्षी पंचायती राज मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. 2010 मध्ये पहिला राष्ट्रीय पंचायती राज दिवस हा मनमोहन सिंग सरकार यांनी घोषित केलेला होता. 2011 मध्ये पहिल्यांदाच 24 एप्रिलला हा दिवस साजरा झाला. आणि सर्वात महत्वाची फॅक्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक हे लॉर्ड रिपन यांना मानले जाते. आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीची फॅक्ट ही 100% विचारली जाऊ शकते. पुढचा प्रश्न. कोणत्या देशाने तंबाखू खरेदीवर आजीवन बंदी घालणारा कायदा नुकताच पास केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, युनायटेड किंगडम. युकेने नुकतीच तंबाखू खरेदीवर आजीवन बंदी घातलेली आहे. युनायटेड किंगडमने 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्यांसाठी तंबाखू खरेदीवर आजीवन बंदी घालणारा ऐतिहासिक कायदा नुकताच संमत केला. जगातील हा पहिला प्रमुख विकसित देश आहे ज्याने अशी आजीवन बंदी ही तंबाखूवर घातलेली आहे. कायद्याचं नाव आहे टोबॅको अँड वेप्स बिल. याची जन्मतारीख
असणार आहे 1 जानेवारी 2009 नंतरचे जन्मलेले जे कोणतेही मुले आहेत यांसाठी ही बंदी लागू असणार आहे. लवकरच रॉयल असेंट म्हणून हा कायदा लागू होणार आहे आणि याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2027 पासून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्षात घ्या, वर्ल्ड अफेअर्स मध्ये आपल्याला अशा बद्दलची फॅक्ट विचारली जाऊ शकते की नुकत्याच कोणत्या देशाने तंबाखू खरेदीवर आजीवन बंदी हे घातलेली आहे, तर त्याचे योग्य उत्तर असणार आहे युके. आणि कधी नंतर जन्मलेला, तर 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्या या संपूर्ण बालकांसाठी ही बंदी लागू असणार आहे. पुढचा प्रश्न, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लिसा गिल. न्यायमूर्ती लिसा गिल या आता नुकत्याच न्यायाधीशपदी आता विराजमान झालेले आहेत. न्यायमूर्ती लिसा गिल या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत. त्यांनी 25 एप्रिल 2026 या दिवशी पदभार स्वीकारलेला आहे. यापूर्वी त्या पंजाब हरियाणा उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होत्या. त्यांनी धीरज सिंह ठाकूर यांची जागा घेतलेली आहे. कलम 217 आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे आणि कलम 222 आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे स्थानांतर राष्ट्रपतींद्वारे. पुढचा प्रश्न, IPL मध्ये 50 पेक्षा कमी चेंडूमध्ये 2 शतके करणारे पहिले भारतीय खेळाडू कोण ठरलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अभिषेक शर्मा. अभिषेक शर्मा हा चर्चेमध्ये आहे कारण IPL मध्ये 50 पेक्षा कमी चेंडूमध्ये एकापेक्षा जास्त शतके करणारे तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे. त्याची टीम आहे सनरायझर्स हैदराबाद आणि तो सलामीवीर फलंदाज आहे. IPL इतिहासामध्ये पहिले भारतीय फलंदाज ठरलेला आहे ज्याने 50 चेंडूपेक्षा कमी चेंडूमध्ये 2 शतके झळकावलेली आहेत. 2 शतकांचे तपशील आहेत. 2025 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध 40 चेंडूमध्ये शतक झळकावले, तर 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 47 चेंडूमध्ये त्याने शतक हे झळकावलेले आहे. त्यामुळे नाव लक्षात असू द्या, अभिषेक शर्मा IPL मध्ये 50 पेक्षा कमी चेंडूमध्ये एकापेक्षा जास्त शतके करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, राष्ट्रीय पंचायती राज दिवस हा कधी साजरा केला जातो? अतिशय सोपा प्रश्न आहे. यासाठीचे पर्याय आहेत 22 डिसेंबर, 15 ऑगस्ट, 24 एप्रिल की 26 जानेवारी. तर तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.